तुम्ही सविता जाधव ना? हो. तुम्ही इथे काय करताय? मी नरसिंह किल्लेदारांच्या विरोधात माई साहेबांनी जे उपोषण केलंय त्याला मी पाठिंबा देणार आहे. मी पण आजपासून उपोषणाला बसणार आहे. पण तुम्ही इतके दिवस कुठे होतात? मी मुंबईत नव्हते. माझ्या जीवाला धोका होता म्हणून मी सुरक्षित ठिकाणी राहिले होते. वाकनीस काका, माई साहेबांशी काय बोलायचं आहे तुम्ही मला सांगितलं, पण त्यांच्या स्वभावाबद्दल मला अजून काही माहिती नाहीये. फारशा रागीट नाही आहेत ना त्या दिवशी घरी आल्या होत्या तेव्हा इतक्या चिडल्या होत्या की त्यांच्या स्वभावाचा अंदाज घेणं खरंच खूप कठीण आहे. पटकन चिडतात का त्या? मला वाटतं आपण वेळ नको घालवायला. चला निघूया आपण. सविताताई, तुम्ही इथे काय करताय? मी माई साहेबांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. नमस्कार, मी नरसिंह किल्लेदारांची बायको जानकी किल्लेदार. मी ओळखले, पण तुझं इथे काय काम आहे? मला तुमच्याशी महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं. माझ्याशी? पण मी तर इथे उपोषणाला बसले. मला आता वेळ नाही देता येणार. महत्वाचं काम आहे, ते झालं ना की मग भेटेन तुला. माई साहेब, आपण दुसरीकडे कुठे बोललो तर जास्त बरं होईल. नाही, माझी काही हरकत नाहीये, पण आपण जरा इथेच थांबाल? आम्ही जाऊ नये. गुणी आहेस, चांगले संस्कार आहेत तुझ्यावर. मला सांग, का भेटायला आली होतीस? माई साहेब, तुमच्या कार्याबद्दल मला खूप आदर आहे. तुमच्याही बद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. तुम्ही यांच्या विरोधात सुरू केलेलं उपोषण मागे घ्यावत अशी विनंती करायला मी आली. उपोषण मागे घेऊ का? माई साहेब, तुम्ही खूप चांगलं कार्य करताय. मी सुद्धा तुमच्या कामाचा आदर करते आणि मी स्वतः कधीही कुठल्याही वाईट कामामध्ये साथ देत नाही. पण तुम्ही यांच्याबद्दल खरंच खूप मोठा गैरसमज निर्माण करून घेतलाय. पण हे तसे नाहीये. तेव्हाच मला कळलं, तू खूप भोळी आणि निरागस आहेस. राजकारणातले काय, साधे जगण्यातले छक्के पंजे सुद्धा समजत नाहीत म्हणून तू असं बोलतेस. वाकनीस साहेब, अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. कसे आहात आपण? आणि आज इकडे कुठे? हाच प्रश्न मी खरं तर तुम्हाला विचारणार होतो, पण नंतर लक्षात आलं सरड्याची धाव कुंपणापर्यंतच. काय करणार वाकनीस साहेब? मी तर इथं फक्त चालू असलेल्या परिस्थितीची पाहणी करायला आलो. तुमचे साहेब म्हणे माई साहेबांचे कट्टर अनुयायी आहेत. मग येत का नाही इथे? लपून छपून का बसले? जनतेसमोर ठाम अशी आपली भूमिका मांडायला पाहिजे ना. हा, हे कसं आहे म्हणा, डबक्यातल्या बेडकांना हे काय कळणार? तुला मी मघाशीच म्हटलं, तू निरागस आहेस. तुला असं का वाटतं ग? तुझे पती निर्दोष आहेत, सगळे त्यांच्यावर खोटे आरोप करतायत म्हणून? कारण माझा विश्वास आहे तसा. बायको आहे मी त्यांची, ते चुकीचं वागूच शकणार नाही, खात्री आहे माझी. एक भारतीय स्त्री म्हणून आपल्या नवऱ्यावर एवढा विश्वास तुझा असणं साहजिकच आहे. तुझ्या नवऱ्यावरचं प्रेम, त्याच्यावरचा विश्वास मी समजू शकते. मी जनतेसाठी ज्याच्याशी लढते, तो कुणाचा मुलगा आहे, कुणाचा भाऊ आहे, कुणाचा नवरा आहे, याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही. माझी लढाई मी शेवटपर्यंत देणार आहे आणि त्याला पर्याय नाही. वाईट वाटून घेऊ नकोस. ठीक आहे, येते.